सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. शहरातला प्रभाग क्रमांक 13 हा अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा प्रभाग मानला जात असून या प्रभागातून तब्बल 45 इच्छुक उमेदवारांनी महायुतीकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार इच्छुक असतानाही आज महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत एक ऐतिहासिक आणि अनुकरणीय निर्णय घेतलाय. आज झालेल्या बैठकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व 45 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा करून एकमतानं असा निर्णय घेण्यात आला की महायुतीकडून अंतिमतः 4 उमेदवारांना तिकीट देण्यात येईल आणि ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या प्रचारासाठी उर्वरित सर्व इच्छुक उमेदवार एकजुटीनं काम करतील. कुणालाही वैयक्तिक नाराजी न ठेवता महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रचार करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. राजकारणात सहसा उमेदवारी न मिळाल्यास नाराजी, बंडखोरी किंवा गटबाजी पाहायला मिळते. मात्र प्रभाग क्रमांक 13 मधील इच्छुकांनी हे सर्व बाजूला ठेवून पक्षहित आणि महायुतीच्या यशाला प्राधान्य दिलं. हा निर्णय केवळ प्रभागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील राजकीय वातावरणासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. या बैठकीत बोलताना अनेक इच्छुक उमेदवारांनी व्यक्तीपेक्षा पक्ष आणि विकास महत्त्वाचा असल्याची भूमिका स्पष्ट केली. महायुती मजबूत राहण्यासाठी आणि इचलकरंजी शहराच्या विकासासाठी एकसंघपणे काम करणं ही काळाची गरज असल्याचं मत सर्वांनी मांडलं. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची निवड होईल आणि ती निवड सर्वांना मान्य असेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयानंतर उद्यापासून प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात येणार आहे. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधणं, महायुतीचे विकासाचे मुद्दे मांडणं आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती का आवश्यक आहे हे पटवून देण्यावर भर दिला जाणार आहे. प्रचारामध्ये सर्व इच्छुक उमेदवार सक्रियपणे सहभागी होणार असून एकत्रित शक्तीनं महायुतीचा झेंडा उंचावण्याचा निर्धार करण्यात आला. एकूणच इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीच्या इच्छुक उमेदवारांनी घेतलेला हा एकोप्याचा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून येणाऱ्या निवडणुकीत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या वतीने जवळजवळ 450 अर्ज ह्याच्यामध्ये मागितलेले आहेत इच्छुकांनी आणि त्याच्यामध्ये प्रभाग नंबर 13मध्ये जवळजवळ 45 उमेदवारांनी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागणी केलेली आहे. पण आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी असं ठरवलं आहे की ह्या 45पैकी कोणालाही ज्येष्ठ मंडळी असतील, आमदार राहुल आवाडे असतील, प्रकाशांना आवाडे असतील, सुरेशराव हळवणकर साहेब असतील, जी ज्येष्ठ मंडळी, वरिष्ठ मंडळी जो ठरवतील 45मधले जे कोण 4 उमेदवार आम्हाला देतील व त्यात 2 महिला असतील, 2 पुरुष असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन त्या उमेदवारांच्या पाठीशी सगळे आम्ही त्यांच्याशी ठामपणे राहू व सगळ्यांना चांगल्या मताधिक्यानं ह्या इचलकरंजी शहरामध्ये निवडून आणून ह्या महायुतीचा कशा पद्धतीनं महापालिकेमध्ये महापौर होईल ह्या पद्धतीनं आम्ही या प्रभाग नंबर 13च्या वतीनं प्रयत्न सगळे करत आहे. आणि उद्या सकाळपासून ह्या ठिकाणी 10 वाजता सर्व इच्छुक उमेदवारांनी, त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमायचं आहे आणि या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ हत्ती चौक हनुमान मंदिरमध्ये या ठिकाणी जमायचं आहे आणि या ठिकाणी सकाळी शुभारंभ नारळ फोडून करण्यात येईल एवढे या प्रसंगी मी सांगतो. आणि जास्तीत जास्त उमेदवार ह्या ठिकाणी आमच्या इथं मागणी केलेली आहेत आणि या इथं 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण
अशा पद्धतीनं उमेदवारी या ठिकाणी असणारी आहे. सर्व नागरिकांना मी या निमित्तानं या प्रभाग नंबर 13मधल्या विनंती करतो की 3 कमळ आणि 1 धनुष्यबाणला तुम्ही मतदान करून प्रचंड मताने निवडून द्यावी, एवढी या ठिकाणी माझी विनंती तुम्हाला करतो. प्रभाग क्रमांक 13मधून परवाच आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 13मधून इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा प्रचार करायचा आणि त्या महायुतीचा प्रचार आम्ही उद्या सकाळी हनुमान मंदिर हत्तीजोग या ठिकाणी आम्ही चालू करतो आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही फिरतो आहे. हा प्रभाग आम्ही महायुती म्हणून आम्ही पिंजून काढतो आहे.